ज्या पोराचे लग्न होत नाही त्याचे बिचारे आता बहुत म्हणजे असे लगेच लोक आहेत त्याचे लग्न नाही होऊन राहिले. अभि आता म्हणजे तसं पाहिल्या असताना असे लगेच पोरं पडले आहे गावात. कुठं 50 पोरं आहे, कुठं 60 पोरं. गावामध्ये तर पोराचे लग्न नाही झाले काही लोकांचे. माझ्या मामासाठी पोरगी शोधन का? किती वय आहे तुझ्या मामाची? लगेच तुमचं आहे. 10 वर्ष पहिले लग्न झालं होतं. 10 वर्षांना तोपर्यंत आता लग्नच नाही झालं का त्याच्यानं? नाही लग्न झालं मग त्याची बायको सोडून चालली गेली. मग लग्न नाही केलं. त्याच्या मनामध्ये 10 वर्षापासून आता मनामध्ये जागृत झाली का इच्छा का आता लग्न झाल्या पाहिजे म्हणून मावली. आतापर्यंत कुठं गेला होता तो? आदिमानव होता का तो? जंगलात गेलता का? आता म्हणजे इच्छा जागृत झाली का त्याची लग्न झाल्या पाहिजे म्हणून? आता सगळ्याचे लग्न होऊन गेले मग यायला काढून झालं. म्हणजे आता त्याच्या मनात आलं 10 वर्षानंतर आता गेला कुठं होता? आता कोणती भेटल दिले? किती वय आहे त्याची? लगेच म्हणजे किती 50 वर्षाची? 50 ते 45 वर्षाच्या. पहिले म्हणा एक काम कर, अंगावर जेवढे कपडे आहे म्हणा ते पुरे कपडे काढून दे, 2 पानं लावून जंगलात घुम म्हणा मस्तपैकी. आता काही लग्न होऊ शकत नाही त्याच्या जीवनामध्ये. आता एखादी संन्यास घेऊन घ्या म्हणा, आता नाही होऊ शकत लग्न. अभि ज्या वयामध्ये लग्न झाल्या पाहिजे त्या वयामध्ये म्हटल्या पाहिजे लोकांना. आणि बस जे वय राहते ते माणसाची लग्नाची त्या वयामध्ये लग्न केल्या पाहिजे. म्हणून सरकारनं कसं आहे अशी योजना काढल्या पाहिजे का ज्या पोराची बिचाराची लग्न होत नाही, काही होत नाही, तर त्यासाठी सरकारनं काही योजना कुवाऱ्या पोरी राहते कुठं बिचारायच्या 40-45 वर्षाच्या पोरी आहे त्याचे लग्न नाही झाले. 40 + 40 2 पोरं पाहून घ्यायचे. 40-40 वयाचे बिचारे लावून द्यायचं. कशी बी जिंदगी त्याची चालू राहते सुलभ. आता मार्केटमध्ये पोरीचा बी स्टॉक कमी आहे आणि पोरीचा बी स्टॉक कमी आहे. हो, दोन आहे याच्यावर. काहून की पोरीवाले मालूम आहे का खूप चवना करते. मग तो त्याचे दातच बाहेर निघाले आहे तर मग तो चांगलाच नाही दिसत. मग तो कमवतच नाही. तो मग बायल्याच आहे तर तो असाच आहे. तर अशा गोष्टीनं त्याच्या वावर नाही. मग तो सुंदरच नाही दिसत. मग पोरावाल्यापाशी सर्व गोष्टी अवलंबून राहते ना, सर्व गोष्टी राहते पोरावाल्यापाशी. तर मग पोरवाले का करते मग ते सावळीच्या मग तिची अवकात काय, मग ती दिन का, मग आपल्या बरोबरची लेवलची आहे का, हे याच्यामध्ये फिटून जाते त्याचे 10-20 वर्ष. हे झालं मग झण पिक्चर हिट आहे त्याची, त्याचे लग्न होत मग जीवनात. असे काही लोक आहे प्रत्येक गावामध्ये. नाही कमी तर 12-12, 13-13 पोरं असे आहे का त्याचे लग्न झाले मोठ्या गावामध्ये. असे छोट्या गावामध्ये एक-एकच भेटल, 1-2. तुम्हारे गाव में भी होगा. जिसकी शादी क्या करेंगे आप जिंदगी में? आप होश नहीं रहा तो क्या करेंगे? मेरे समझ नहीं, अपने आदिवासी समाज में ऐसा है कि साला ऐसा उतना अपने ये नहीं करते. एससी या बाकी अदर समाज में कैसा वो थोड़ा 19-20 चलता है. अपने यहाँ थोड़ा 19-20 भी रहा तो भी एडजस्टमेंट. अपने समाज एक ऐसी समाज है तो सब 19-20 सबको लेके चलते. म्हणजे सरकारने ही योजना काढली आहे. त्या योजनेसाठी फॉर्म भरून घ्यायचे तुम्ही. माय लग्न झालं असतं मी भरलं असतं फॉर्म. आता कसं आहे गोष्ट कशी आहे, मी माई इच्छा आहे भरायचा फॉर्म, पण माय झालाय लग्न. माय लग्न झालाय त्याच्या याच्यानं कसा मावल्या बायकोच्या आधार कार्डामध्ये मावलं नाव चिडलं आहे. आणि जर मी तिथं टाकायला जाईन आधार कार्ड नंबर तर तिथं बरोबर बायकोचं नाव खालतं येऊन जाईल. तर मावर कसं 420ची कलम लागेल ना, मी कसं अंदर होऊन जाईल. समजलं सरकारी ड्युटीच्या चक्करमध्ये. माय प्लॅन असा होता का मा बायकोला दाखवून कुवारं आणि मी बी दिशीन कुवारं. मस्त डबल लग्न करून घेतो, पोरीला ठेवून घे 8-10 दिवसासाठी कोणाच्या गावी. आणि सरकारी ड्युटी भेटून जाते. हे बी खुश, मी बी खुश. असा आपला प्लॅन चालू आहे जीवनाच्या. पण अभि आता नाही बदलू शकत ना डॉक्युमेंट, कारण की योजना आता निघाली. आता आजपासूनच प्रारंभ झाली योजना. क्रोम ब्राउझरमध्ये जा, अविवाहित.com वर जाऊन सना सरकारी अविवाहित.सरकारी.com वर जाऊन सना आपला फॉर्म आवेदन करून द्या. कारण की ते मार्च महिन्यापर्यंत अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मग पोराची लिस्ट येईल. जे बी पोरं पास होईल म्हणजे जसं समजा आता लग्न समजा आता पोराले पेपर द्यायला लागेल. जे पोरं पास होईल तेच पोरं लिस्टमध्ये येईल. आणि जे पोरं नापास होईल ते झाले झण. ज्याला लिहिता वाचता येत नाही म्हणजे, आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याचे बी पेपर आहे.
ज्याला लिहिता बी नाहीत ना वाचता नाहीत त्याला पेपर आहे ते म्हणजे रेकॉर्डिंग वाला राहील त्याचं. म्हणजे असं वावरातलं विचारण त्याला विचारण का भाई तेरे हॉबी क्या आहे. कोणी म्हणून मग खेतीबाडी जाणतो मी वावरातलं काम करतो हे करतो डुकरं चारतो काही करतो हे असं सांगा. तर त्यामध्ये हिंदीत नाही जमत ना आपल्याला. हिंदी जमली असती तर काय केलं असतं. जाऊ दिलं तर काहून झालं तर आपण कसं आहे आपला पडोसी राज्य आपला महाराष्ट्र आहे. त्या कारणामुळे कसं आहे आपल्यामध्ये गुन्हा महाराष्ट्राचे गुन्हे लगीत आहे आपल्या जास्त. आपण जेव्हा उमरा नाल्याच्या त्याकाठी जर जाऊ आपण तर तिथून तिकडे आपल्या याच्यामध्ये हिंदी सायडर निर्माण तेवढी आपल्याला काही हिंदी तेवढी संसारवाल्याला पांढरुण्यावाल्याला तेवढी काही ढंगाची हिंदी येत नाही. कोंबट स्वाय येत नाही ते जेवढी येते ना तेवढी जाऊन जाऊन राहिली अशी कसं. अरे भाई हा नॉलेज आहे हे टॅलेंट आहे. भाषा येणं माणसाले चांगली गोष्ट आहे. आपल्याला तर एकच भाषा येते मराठी आणि हिंदी. इंग्लिश तर 19-20 आहे त्यामध्ये ओंबट स्वाच आहे. आपलं एज्युकेशन लेवल काय जेव्हा हैदराबाद कर्नाटकला जाऊ ना आपण तेव्हा माहीत पडणं आपलं एज्युकेशन लेवल काय. आपल्याला लिहिता बी नाहीत ना वाचता बी नाही आणि 10 रुपये खर्च बी नाही करू शकत आणि वापिस पैसे मागू बी नाही शकत. हे आपले एज्युकेशन लेवल. आणि MP मध्ये तर पुरं 99% हिंदी आहे. पुरं हिंदी 12वीपर्यंत हिंदी 9वीपासून पहिल्या वर्गापासून तर पुरं हिंदी पॅटर्न. अरे तिकडे महाराष्ट्रामध्ये स्टेट म्हणजे जे आपल्याकडे कसं माध्यमिक विद्यालय मंडळ जो भोपाल मंडळ जो चालते शिक्षणाचं शिक्षण संस्था त्याची पुरी हिंदी आहे MP मध्ये. और महाराष्ट्रामध्ये कसं आहे तिथं माध्यमिक शिक्षण मंडळ न समजा मुंबई असं या नागपूर असं या नाशिक असं तर त्याचे सेमी इंग्लिश आहे. मग ह्या आपल्या मध्य प्रदेशवाल्यांना काही लँग्वेजमध्ये अपडेट नाही केलं. हम हिंदी आहे हिंदीच राहिले म्हणते. हो आपण हिंदी आहे हिंदी पण हे आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे तिकडे आपण पुढं नाही चालत ना. आपली माणूस टिकत नाही तर पुढं इंग्लिशच नाही इथं वाचता नाही ढंगाची वाचता येते पण बोलता नाहीत. मग असं आहे ना. आपल्या ह्या संसार जिल्ह्यात आपल्या एका शाळेमध्ये आपण 40-50 पोरं राहते की नाही. 40-50 पोरं राहते. 40-50 पोरामधून किती जणाला इंग्लिश येते किती जणाला बोलता येते किती जणाला वाचता येते. अर्धा डर्जन तर असं सोडून दे कधी जमतच नाही इंग्लिश. आणि एखादी एक या 3 नगीने असे राहते का त्याला थोडंसं जमते ते बी मंदात रिकामी जागा भरूनच नाही इंग्लिश मारते. आता काही ढंगाचा विषय आहे ना.